उपवासाचा मेदूवडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप वरई, 3 कप पाणी, 1 बटाटा, आलं हिरव्या मिरच्यांचा ठेचा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, उकळी काढलेल्या पाण्यात चवीप्रमाणे मीठ आणि वरई घालायची। आता त्यात किसलेला बटाटा आणि तयार केलेला मिरची आणि आल्याचा ठेचा घालून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि एकजीव करून ह्याचा असा गोळा करायचा आणि अशा प्रकारे वडे तयार करायचे। आता गरम तेलात हे वडे तळायचे। झाला आपला वटपौर्णिमा उपवास विशेष उपवासाचा मेदूवडा तयार। चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप कच्चे शेंगदाणे, 1 मोठा चमचा दही, चवीनुसार साखर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी। आता चटणी करण्यासाठी शेंगदाणा, दही, तिखट, मीठ, साखर आणि पाणी घालून हे जिन्नस मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे। झाली आपली वटपौर्णिमा उपवास विशेष शेंगदाणा चटणी तयार। आता हे उपवासाचे मेदू वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात। इथे मी 1.5 कप भगर घेतलेली आहे, 1 बटाटा आहे। बटाटा जेव्हा वरई मला शिजवायची तेव्हा त्याचं साल काढून किसून घेणार आहे। आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, तर या प्रमाणात एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये त्याचा असा ठेचा करून घेऊ शकते। यातला अर्धाच ठेचा मी वापरेल आणि मीठ लागेल। हे इतकं आपल्याला मेदू वडे करण्यासाठीचं साहित्य। चटणी करण्यासाठी काय काय लागणार आहे, इथे शेंगदाणे घेतलेत, पाव कप शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घातले, तासभर भिजवून घ्या। 1 मोठा चमचा दही लागेल, साखर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। चला आता ही वरई आहे ना, पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये। तर 1.5 कप वरई घेतली, तर 3 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे। पाण्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया। पाण्याला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ। ही वरई जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ही सगळी वरई यामध्ये घालूयात। वरईमध्ये पाणी अजिबात नको, जर परत पाणी ठेवलं ना तुम्ही तर या पाण्याचा सगळा अंदाज गडबडेल। बटाटा किसून घेतलेला, यामध्ये जो ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे हा ठेचा घालूयात, आलं आणि मिरचीचा, हेही एकजीव करूयात। हे छान मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एक 10 मिनिटं किंवा हा वरईचा भात छान शिजेपर्यंत शिजवून घेऊया। चला आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत। झाकण खरं नाही काढायची गरज, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढते। हे बघा, पाणी ऑलमोस्ट ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता काय करायचं, आता मंद आचेवर मी गॅस करते आणि आणखी 5 मिनिटं मंद आचेवर हे शिजण्यासाठी ठेवूयात। इथे हे 5 मिनिटं झालेले आहेत। भात छान मुरलेला आहे। फोडून घ्यायचं आणि मळून घ्यायचा। हा गरम गरमच करायची ही प्रोसेस, पूर्ण थंड करायची वेळ नाही बघायची। आणि हे असं छान एकजीव करायचं, नाहीतर काय होतं, हे वरईचं आहे ना, वरईचे ते ग्रेन्स आहेत ते दिसतात, त्यामुळे हे असं छान एकजीव करून, म्हणजे आपण उकडीचे मोदक करताना कसं करतो ना तसंच हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं। चला आता इथे हा गोळा छान मळून घेतलेला आहे, याचे वडे तयार करूयात। इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। हाताला पीठ चिकटू नये म्हणून हात थोडासा ओला करायचा, जसं आपण मेदू वड्याला करतो तसंच, किंवा तूप किंवा तेल लावलं तरी चालेल। यातून लहान आकाराचा गोळा घ्यायचा, फार असे मोठे मोठे नाही करायचे, म्हणजे पटकन तळले जातात। खूप मोठा ठेवला ना आकाराला तळायला वेळ जातो। झालं, मोठ्या गॅसवर तेल तापवून घेतले आणि मीडियम टू हाय हीटवर गॅस करून घ्यायचा। मंद आचेवर तळत नाही बसायचं, छानपैकी असं हलक्याशा मोठ्या आचेवरच हे वडे तळून घ्यायचे आणि छानपैकी हे खमंग असे तळून घेऊया। आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं तळून घ्यायचं एकसारख्या सोनेरी रंगात। छान असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता हे वडे काढूयात। चला आणि आता याच पद्धतीने सगळे वडे तळून घेऊयात। वडे तळून तयार आहेत। आता चटणी तयार करूयात। तर हे भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे, यावर टाकायचं दही, दह्याने छान चव येते या चटणीला। आता इथे मी लाल तिखट वापरते, चवीपुरतं मीठ, साखर
पाणी आणि मिक्सरमध्ये छान याची पेस्ट तयार करूया. चला, डुरकन फिरवून झालेली आहे. काय कमाल दिसते चटणी. रंग बघा काय सुरेख आलाय, टेक्स्चरही भन्नाट आलेलं आहे आणि दह्यामुळे छान थोडीशी आंबट चव त्यामध्ये येते. रंग सुरेख येतो आणि चव तर कमाल लागते.